नमस्कार मित्रांनो. आज पुण्यामधील स्वारगेट येथे एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. तिच्यावरती बलात्कार झाला. मित्रांनो, लक्षात घ्या, समाजामध्ये वावरत असताना, गर्दीच्या ठिकाणी फिरत असताना मुली ह्या स्वतःला सुरक्षित समजत असतील, परंतु पुण्यामधील स्वारगेट हा एरिया कदाचितच असा व्यक्ती असेल की ज्याने पाहिला नाही. तिथे कधीही 24 तास 24 आवर कायम गर्दी असते. रात्री, सकाळी, पहाटे, दिवसा कायम गर्दीचं पुण्यातील ठिकाण म्हणजेच स्वारगेट. आणि मित्रांनो, या स्वारगेटवरती, या बसस्थानकावरती CCTV कॅमेऱ्याचं सर्व्हिलन्स देखील 24 तास आहे. आणि अशा गर्दीच्या ठिकाणी एका शिवशाही बसमध्ये एका तरुणीचा अशा पद्धतीने बलात्कार होणं खूपच निंदनीय अशा पद्धतीची मित्रांनो ही गोष्ट आहे. मित्रांनो, ही तरुणी पुण्यामध्ये काम करत होती. मूळची फलटणची ही तरुणी असून सकाळी 5:30च्या सुमारामध्ये ही तरुणी स्वारगेटच्या बस स्थानकावरती फलटणच्या बसमध्ये बसण्यासाठी येते. मित्रांनो, ही सर्व दृश्य CCTV मध्ये कैद झालेली आहेत. मुलगी ज्या ठिकाणी फलटणकडे जाणारी बस लागते त्या साईडला उभी असते. त्याच वेळेस एक अनोळखी व्यक्ती 35 ते 36 वर्षाचा तरुण तिच्या जवळ येतो आणि तिला काहीतरी बोलतो. या सर्व गोष्टी CCTV मध्ये कैद झालेल्या आहेत. मित्रांनो, याच ठिकाणी त्या तरुणीने क्षणाचा विचार करायला पाहिजे होता. मित्रांनो, समाजामध्ये वावरत असताना आपण इतरांचं मन वाचू शकत नाही. मनामध्ये काय चाललंय या देखील गोष्टी आपल्याला समजत नाहीत, परंतु इतक्या लवकर एखाद्या व्यक्तीवरती आपण विश्वास टाकला नाही पाहिजे. मित्रांनो, त्या तरुणीला या इस्माने ताई म्हणून अशी हाक मारली आणि सांगितलं की तुम्हाला कुठे जायचं आहे, फलटणकडे जाणारी बस तिकडे समोर उभी आहे, इथं नाही. मित्रांनो, ती तरुणी त्या ठिकाणापासून एकदम बस स्टँडच्या समोर उभी असणारी शिवशाही त्या बसकडे ते दोघेही जातात. सकाळी पहाटे अंधार असतो. त्या बस जवळ गेल्याच्या नंतर ती तरुणी म्हणते की ही बस आहे का. त्यावेळेस तो तरुण फूस लावून बसमध्ये चढण्यास प्रवृत्त करतो आणि बसमध्ये चढल्याच्या नंतर हा नराधम त्या तरुणीवरती बलात्कार करतो. त्या बसमधून दोघेही खाली उतरतात. ही देखील दृश्य CCTV मध्ये कैद झाले आहेत. मित्रांनो, ही तरुणी घाबरत नाही. सकाळी ती आपल्या गावी पोहोचल्यानंतर मित्राला फोन करून सर्व घटना सांगते. तिचा मित्र देखील घडलेल्या संबंधित घटनेची सर्व माहिती पोलिसात देण्याची विनंती करतो आणि अशा पद्धतीने ही घटना उघडकीस येते. मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट आहे की गर्दीमध्ये वावरत असताना, गर्दीच्या ठिकाणी वावरत असताना लवकर कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे मुलींना समजलं पाहिजे. ही तरुणी त्या बसकडे जर गेली नसती तर ही घटना कदाचित झाली असती, परंतु त्या तरुणीने त्या इस्मावरती विश्वास ठेवल्यामुळे या सर्व गोष्टी घडत गेल्या. मित्रांनो, पुणे तेथे काय होणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील पुण्याला आपण समजलं जातो. महाराष्ट्राचं विद्येचं माहेरघर आहे. बऱ्याच तरुणी पुण्यामध्ये शिकण्यासाठी जातात. परीक्षेच्या अभ्यासासाठी देखील तरुणी पुण्यामध्ये जात असतात. पुण्याला नोकरी करण्यासाठी काही तरुणी जात असतात. पुणे एक चांगलं आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु CCTV लावलेले असताना देखील मनावरचे CCTV कोण लावणार. एखाद्या तरुणाची जी काही हवस आहे ती पूर्ण करण्यासाठी एखादा तरुण किंवा एखादा इसम कुठल्या अडथळा जाऊ शकतो हे आपण या घटनेमधून पाहिलं आहे. माझ्या या व्हिडिओमधून सर्व मुलींना एवढंच सांगणार आहे की सहजासहजी कोणत्याही ठिकाणी कुठल्याही इसमावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. एखादा इसम जर बोलला किंवा डायरेक्शन देत असेल तर त्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही स्वतःच्या सुरक्षेची सर्वात अगोदर काळजी घ्या. मित्रांनो, संबंधित घटनेमध्ये त्या महिलेला, त्या ताईला नक्कीच न्याय भेटेल अशी आपण आशा करतो आणि तो जो कोण नराधम आहे तो नक्कीच पोलिसांना सापडेल याची आशा देखील करूया. धन्यवाद.